नमस्कार, मी पूर्वी भावे. झिरो आवरच्या विशेष भागामध्ये आपलं स्वागत. आजचा दिवस महाराष्ट्रातील राजकीय प्रतीक्षा संपवणारा असा दिवस म्हणावा लागेल. आधी मी तुम्हाला कोणाच्या प्रतीक्षा संपल्यात ते सांगते. पहिलं, भावी नगरसेवकांची, ज्यांची आज 9 वर्षांची प्रतीक्षा संपली आहे. 2, बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक, ज्यांनी ठाकरे बंधूंच्या राजकीय युतीची प्रतीक्षा आज संपलेली आहे. 3, राष्ट्रवादीचे निष्ठावंत कार्यकर्ते, ज्यांनी 2 राष्ट्रवादी पुण्यापुरती का होईना एकत्र येण्याची त्यांची जी प्रतीक्षा होती ती संपलेली आहे. 4, महायुतीचं जागा वाटप अगदी शेवटच्या टप्प्यात पोहोचले म्हणून त्यांच्या उमेदवारांची प्रतीक्षाही संपली आहे. आणि 5वं म्हणजे मुंबईमध्ये चर्चेची दारं बंद झाली आहेत म्हणत काँग्रेसनंही कार्यकर्त्यांची प्रतीक्षा संपवलेली आहे. खरं तर 29 महापालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या, पण माहोल काही दिसत नव्हता आणि तोच माहोल आता अखेर महाराष्ट्रात दिसतोय. आणि या माहोलाचं कारण आहे 2 घराणी. एक म्हणजे पवार आणि दुसरे ठाकरे. शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरेंमध्ये मैत्रीचे संबंध नेहमीच होते, पण राजकारणामध्ये दोघं कायमच एकमेकांचे राजकीय विरोधक होते. बाळासाहेबांच्या हयातीतच त्यांचे पुतणे राज ठाकरे बाहेर पडले आणि त्यांनी वेगळा पक्ष काढला. बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर त्यांचे पुत्र उद्धव ठाकरेंकडे पक्षाची सूत्र आली. तरीही अनेक वर्ष ठाकरे आणि पवार कुटुंबीय राजकीय विरोधकच होते. मात्र 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर एक मोठं वादळ आलं आणि कधी नव्हे तर ठाकरे आणि पवार घराणी राजकीय दृष्ट्या जवळ आली. त्यावेळी एकनाथ शिंदे बाहेर पडले आणि ठाकरेंचं शिवसेना हे राजकीय घराणंही फुटलं. आता या निवडणुकीच्या निमित्ताने 2.5 दशकांपूर्वी दुरावलेले ठाकरे आणि 2.5 वर्षांपूर्वी दुरावलेले पवार पुन्हा एकत्र येताना दिसत आहेत. त्यामुळे आजच्या झिरो आवरमध्ये यावर चर्चा तर होणारच. आणि हो, या एकीकरणावरती आम्ही एक वेगळी इन्साईट सुद्धा देणार आहोत आमच्या संपादकीयमधनं. सुरुवात करूया आजच्या झिरो आवरला. तर मजल दरमजल करत संजय राऊतांनी अनेकदा येत्या 2 दिवसात सांगतो असं सांगून झाल्यावर अखेर ती वेळ आलेली आहे. ठाकरे बंधूंच्या युतीची अधिकृत घोषणा करण्यासाठी उद्या दुपारी 12चा मुहूर्त काढण्यात आलाय. युतीच्या वाटाघाटींमध्ये सर्वात आघाडीवरती असलेले ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावरती ही वेळ सार्वजनिक केली. उद्धव आणि राज ठाकरे एकत्रितरित्या हॉटेल ब्लू सी इथे पत्रकार परिषद घेत युतीची घोषणा करतील असं राऊतांनी जाहीर केलं. खरं तर गेल्या काही महिन्यांपासून मुंबई महापालिकेमध्ये ठाकरेंचे पक्ष एकत्र येणार अशी चर्चा जोर धरत होती. निवडणूक जाहीर झाली आणि या चर्चेने एकदम टॉप गिअर टाकला. मातोश्री आणि शिवतीर्थ बंगल्यांमध्ये दोन्हीकडच्या नेत्यांची शटल एक्सप्रेस सुरू झाली म्हणाला. मुंबईतल्या 227 जागांपैकी एकेका जागेवरती खलबत झाली, दावे प्रतिदावे झाले. अगदी आजपर्यंत विक्रोळी भांडूपच्या वॉर्डवरती खलबत झाल्याचं कळतंय. पण अखेरीस सर्व जागांवरती तोडगाही निघाल्याचं दिसतंय आणि म्हणूनच उद्या दुपारी 12 वाजता युतीची घोषणा होईल आणि त्यामुळे ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या नेते कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण आहे. शिवसेना, उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यामध्ये युती तर झालेलीच आहे. किती एक्साइटिंग आहे बघा ना ती बातमी तुमच्यासाठी. उद्या तुम्ही 10 वाजल्यापासून ते घरातली निघाल्यापासून तुम्ही दाखवत राहणार. त्याच्यामुळे लेट जरा हाईप होऊ देणार. युती तर झालेलीच आहे. 2 भाऊ इतक्या वर्षांनी जर एकत्र लढत असतील तर मला वाटतं बाळासाहेबांना सगळ्यात मोठी आदरांजली आणि श्रद्धांजली हे दोघं एकत्र लढणे असेल. एक खूप आनंदाचा दिवस आहे. दोन्ही पक्ष एकत्र आहोत आणि मनापासून एकत्र आहोत. जागा वाटपासंदर्भात कुठेही ताणतणाव, रस्सीखेच नाही. युती काय एका शहरापुरती यांच्यासारखं थोडी आहे. भारतीय जनता पक्ष जिथं गरज आहे तिथं शिंदे गट वापरायचा आणि जिथं गरज नाही तिथं फेकून द्यायचं, असं थोडी आमचं आहे. आम्ही सगळीकडे सोबत राहू. इतर जे तुम्ही भाग म्हणताय ते त्यांना गेले काय किंवा आमच्याकडे आले काय, ते शेवटी युतीमध्येच राहणार आहेत. या भावनेतून आम्ही काम करतो आहोत. राज ठाकरे व उद्धव ठाकरे जेव्हा एकत्र आलेले आहेत तेव्हा आम्ही 100चा आकडा 100% पार करतो. उद्या दुपारी साधारण 12 वाजता तुम्हाला स्थळ कळवलं जाईल. तर 5 जुलैपासून सुरू झालेला आतापर्यंतचा हा ठाकरे बंधूंचा प्रवास. ठाकरेंची युती महायुतीला आता आव्हानात्मक ठरेल हे नक्की आहे, पण ही नक्की किती आव्हानात्मक ठरेल तुम्हाला काय वाटतं
हेच आम्ही तुम्हाला विचारण्याचा आज प्रयत्न केलेला आहे आणि तो प्रश्न बघण्यासाठी आपण जाऊयात पोल सेंटरला. आजचा आमचा प्रश्न आहे, मुंबईत ठाकरे एकत्र आले तर महायुतीसमोर किती मोठं आव्हान असेल? महायुतीचा पराभवच होईल सपशेल, विजयासाठी संघर्ष करायला लागेल महायुतीला, किंवा महायुतीचा सोपा विजय होईल? एकंदरीत हे आव्हान किती कडवं आहे असा प्रश्न आम्ही महाराष्ट्राला विचारलाय आणि तुम्ही अजूनही वोट करू शकता. आता आव्हान महायुती समोर आहेच, पण युती करणाऱ्या ठाकरे बंधूंपुढेही आव्हानांची मालिका असणार आहे. नक्की कोणते प्रश्न या युतीसमोर येऊ शकतात हे आपण पाहूयात. जाऊयात मीडिया सेंटरला. ठाकरे बंधूंसमोरची आव्हानं आपण बघतोय. स्थानिक पदाधिकाऱ्यांना सोबत ठेवून बंडखोरी रोखणं हे सगळ्यात मोठं आव्हान असेल. मराठी बहुल भागामध्ये अधिकाधिक मराठी मतदार वळवणं, कारण सोबतीला समोरच्या बाजूला शिंदेची शिवसेनाही आहे, भाजपही आहे. दलित मुस्लिम मतदार आपल्या बाजूला वळवणं, कारण काँग्रेसची साथ नसणार आहे. शरद पवारांच्या जागा जिंकण्यासाठी प्रयत्न करणं, उत्तर भारतीय मतदार वळवण्यासाठी लक्ष केंद्रित करणं, एकत्रित वचननामा जाहीर करत मतदारांपर्यंत पोहोचणं, आता आव्हानं कितीही असली तरी ठाकरेंची ही युती अखेर आकाराला येते हे मात्र पक्क. ही युती महायुती समोर किती मोठं आव्हान उभं करते हेही येत्या काळात समजेलच. पण सध्या तरी समोर कुणीही असलं तरी आम्हाला काहीच फरक पडत नाही असं भाजप आणि शिवसेना दोन्हीचे नेते सांगतायत. 227 पैकी 150 जागा जिंकण्याचा आणि महापौर युतीचाच असेल असा त्यांचा विश्वास कायम आहे. दोन्ही ठाकरे एकत्रित आले तरी नाही आले तरी मुंबईकर भारतीय जनता पार्टी शिवसेना आमच्या महायुतीलाच निवडून देतील. की त्यांना त्यांची युती लखलाप, त्यांचं समीकरण लखलाप. आम्ही 51% मतं घेऊन जिंकणार आहोत. ही युती नाही आहे, हे अंडरस्टँडिंगची झालेली युती आहे. स्वार्थासाठी काही काळापुरती झालेली युती आहे. उद्धव ठाकरेंची म्हणजे उबाटाची ही राजकीय अपरिहार्यता आहे, राजकीय आवश्यकता आहे. आधी बिघाडी होती आणि आता आघाडी झालेली आहे. स्वागत आहे. या डेव्हलपमेंटमुळे आता एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली आहे, ती म्हणजे मुंबईमध्ये तिरंगी लढत होणार हे नक्की आहे. कारण ठाकरे एकत्र येत असताना सोबत काँग्रेस असेल का या प्रश्नावरती नाही असं स्पष्ट उत्तर मिळालंय अगदी दोन्हीकडून. सकाळच्या पत्रकार परिषदेमध्ये काँग्रेसचा विषय संपलाय का या प्रश्नाच्या उत्तराची सुरुवातच मुळी नक्की असं म्हणून केली आणि शेवटपर्यंत प्रयत्न सुरू असतील वगैरे असं संजय राऊत नंतर म्हणाले असले तरी त्याला फारसा अर्थ नाही हे सर्वांनाच माहिती आहे. किमान मुंबईपुरती आणि या निवडणुकीपुरती महाविकास आघाडी संपली आहे. यावर दुपारी काँग्रेसचे ज्येष्ठ प्रवक्ते सचिन सावंत यांनीही शिक्कामोर्तब केलं. काँग्रेस हा विषय बंद झालेला आहे. नक्कीच आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न करू की कुठे कटुता न ठेवता आपण मुंबईमध्ये लढू आणि भविष्यामध्ये निवडणूक निकाल झाल्यावरती सुद्धा आपल्याला मुंबईच्या रक्षणासाठी एकमेकाला कशी मदत करता येईल या संदर्भात आमची वरिष्ठ स्तरावर चर्चा झाली. प्रश्न असा आहे की 4-5 महिने मोठा काळ होता जुलै महिन्यापासूनचा तो आत्तापर्यंतचा. त्यामध्ये त्यांनी कधीही प्रयत्न त्या ठिकाणी केले नाहीत. ते जर केले असते तर कदाचित त्याच वेळेला आम्ही आमची भूमिका स्पष्ट करून सांगितली असती. आणि महाविकास आघाडी नको पासून ते आता महाविकास आघाडी हवी असेपर्यंत त्यांचा तो प्रवास चाललाय. त्याला थोडासा उशीर झालाय असं वाटतं. ठाकरेंच्या युतीची मुहूर्त घटिका समीप आली आहे आणि त्याचवेळी समोरच्या कॅम्पमध्ये भाजप शिवसेनेतही चर्चा अंतिम टप्प्यात आल्याचं कळतंय. मुंबईतल्या 180च्या आसपास जागांवरती दोन्ही पक्षांमध्ये एकमत झालंय आणि 30-40 जागांवरती वाटाघाटी सुरू असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. मागच्या म्हणजे 2017च्या निवडणुकीमध्ये जिथे जिथे धनुष्यबाण जिंकला पण भाजप उमेदवाराचा निसट्टा पराभव झाला होता त्या जागांवर सर्वाधिक रस्सीखेच आहे. कारण गेल्या 7-8 वर्षात वाढलेली ताकद बघता या जागांवर भाजपनं दावा ठोकलाय. पण अर्थातच युती धर्मानुसार जिंकलेली जागा राखण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. शिवाय मागच्या निवडणुकीमध्ये महायुतीकडे जिंकली नाही पण भाजपचा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावरती राहिला अशा जागांवरही भाजपने रुमाल टाकलाय आणि आपली सीट क्लेम केली आहे. आता या जागांचा तिढा सोडवण्यासाठी
एक वेगळी पद्धत वापरली जात असल्याचंही समजतंय. जिथे दोघांची ताकद आहे आणि दोघांची दावेदारी आहे अशा वॉर्डमध्ये महायुतीकडनं पुन्हा सर्व्हे केला जातोय आणि या सर्व्हेच्या आधारे जागा नेमकी कोणती लढायची हे ठरवलं जाईल असं कळतंय. शिवाय दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या बैठकांचंही सत्र सुरू असून चर्चेतूनही मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. एकीकडे महायुतीची खलबतं सुरू आहेत तर धडाक्यात पक्षप्रवेशही होत आहेत. आज ठाकरेंच्या शिवसेनेतून माजी नगरसेविका अर्चना भालेराव आणि संजय भालेराव यांनी भाजपचा मफलर गळ्यात घातला. विशेष म्हणजे संजय भालेरावांनी गेल्याच वर्षी घाटकोपर पश्चिम मतदारसंघातनं मशालीच्या चिन्हावरती निवडणूक लढवली होती आणि यावर कळस म्हणजे त्यांचा ज्यांनी पराभव केला ते राम कदम स्वतः आजच्या प्रवेश सोहळ्याला उपस्थित होते. शिवसेना भाजप युतीची चर्चा आणि आजचे पक्षप्रवेश यावर मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम काय म्हणाले ऐकूया. कुणालाही युती करायची आहे तर तो त्यांचा निर्णय आहे. आताच आपण बघितलं की उबाटाच्या एका नगरसेविकेने भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. त्याचं कारण हे आहे की मामूंच्या नादी लागून यांची महाराष्ट्रामध्ये जी दारुण अवस्था झालेली आहे त्याच्यामुळे आता पुन्हा एकदा त्यांच्या पक्षाला गळती लागली आहे. जे उरले सुरलेले जे आहेत, जे हिंदुत्ववादी आहेत, ते सुद्धा आता त्यांना सोडून हे आता पक्ष सोडून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहेत. त्यामुळे मामूंची टोळी एकत्र आली तर ह्याने काही फरक पडणार नाही. मुंबईकरांचा निर्णय हा पक्का आहे. आता या सगळ्या घडामोडींच्या मध्यात मुंबईमध्ये आणि इतर महापालिकांमध्ये नेमकं कुणासोबत लढायचं हे प्रकाश आंबेडकरांनी अजून स्पष्ट केलं नाहीये. मुंबई आणि नागपुरामध्ये आंबेडकरांची काँग्रेसची आघाडीची चर्चा सुरू आहे. मात्र काँग्रेसकडे निम्म्या जागांची मागणी केल्यामुळे बाळासाहेबांना खरंच आघाडी करायची की नाही असा प्रश्न काँग्रेस नेत्यांना पडलाय. शिवाय अन्य पक्षांसोबतही चर्चेचे दरवाजे आंबेडकरांनी खुले ठेवल्यामुळे ते नेमके काय करणार हा सस्पेन्स अजूनही कायम आहे. सगळ्या मुली पाहणं आहेत हे बरोबर आहे. ती पसंत आली बरोबर अजून झालीच नाही. अजून झालीच नाही हे तर कुठं सांगणार. चहा पाण्याचा कार्यक्रम सुरू आहे. नगरपालिकेमध्ये बऱ्यापैकी आलेलो होतो. विदाऊट फंड्स, विदाऊट. तुम्ही एक बातमी काढायची होती की तुम्ही 50 जागांबद्दल आग्रही आहेत मुंबईत. 50-50 म्हणत असाल तर 112-113 राखला जाईल. आम्ही असं तिथे आता 200 जागेंच्या लढण्याच्या तयारीमध्ये आहोत. एकीकडे वंचित सोबत काँग्रेसची बोलणी सुरू आहेत. असं असतानाच आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळानेही मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांची भेट घेतली. पवारांच्या पक्षाने मुंबईमध्ये 50 जागांची मागणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एकत्र लढल्यास दोघांनाही फायदा होईल अशी भूमिका शरद पवारांच्या पक्षाने मांडली आहे. याबाबत उद्या पुन्हा एकदा दोन्ही पक्षांचे नेते भेटतील असंही कळतंय. राष्ट्रवादी काँग्रेसचं शिष्टमंडळ आम्हाला भेटायला आलेलं आहे. त्यांनी काही जागांचा प्रस्तावही आमच्याकडे दिलेला आहे आणि या संदर्भामध्ये आता त्यांच्याबरोबर चर्चा ही सुरू होईल. आम्ही त्यांच्या प्रस्तावाचा अभ्यास करून त्यांच्याशी पुढचा काय भूमिका असेल ते ठरवू. आज प्रथमतःच ते आले, आमच्याशी भेटलेले आहेत आणि एकंदर जागांचा काही त्यांनी प्रस्ताव दिलेला आहे. आम्ही याच्या संदर्भामध्ये त्यांना सांगितलेलं आहे की आम्हाला थोडा अभ्यासाला वेळ द्यावा, कारण काही कशा पद्धतीनं आपल्याला हे करता येऊ शकेल या संदर्भामध्ये आम्ही थोडा अभ्यास करू आणि पुन्हा भेटू. आता पुन्हा एकदा आजच्या आपल्या प्रश्नाकडे आणि प्रतिक्रियांकडे येऊयात. ठाकरे बंधू महायुतीला किती भारी पडणार यावर सोशल मीडियामध्ये काय प्रतिक्रिया उमटल्या आहेत ते आपण पाहूयात. मीडिया सेंटरला काही निवडक प्रतिक्रिया आपण बघणार आहोत सगळ्या सोशल मीडिया फोरम्सवरच्या. एक्सवरून शेख जब्बार यांची प्रतिक्रिया आहे. ठाकरे बंधू एकत्र आले तर ती केवळ युती नाही तर ती महाराष्ट्राच्या राजकारणातील महाभूकंप असेल. महायुतीसाठी हे आव्हान नाही, इशाराच असेल. एक्सवरून पुढची प्रतिक्रिया आहे अमित जाधव यांची. तिकीट न मिळालेल्या नाराज शिवसेना मनसेच्या लोकांनी अपक्ष उभं राहून भाजपला फायदा करून देऊ नये असं त्यांचं म्हणणं आहे. युट्यूबवरनं पुढची प्रतिक्रिया माऊली यांची आहे. ठाकरे बंधूंचा विजय, फक्त काँग्रेसने भाजपची बी टीम म्हणून काम करू नये. युट्यूबवरनं प्रशांत सिंगानवाड म्हणतायत, ईव्हीएम असेपर्यंत भाजपला देव सुद्धा हरवू शकत नाही. माणसं तर खूप दूरची गोष्ट आहे. फेसबुकवरनं पुढची प्रतिक्रिया संतोष जाखल यांची. ठाकरे बंधू एक हाती मुंबई जिंकणार आणि मुंबईवर पुन्हा भगवा फडकणार.
फेसबुकवरनं धनंजय पांडे म्हणतात, दोन्ही ठाकरे बंधू हेच महायुती समोर सगळ्यात मोठे आणि खरेखुरे आव्हान आहेत. इंस्टाग्रामवरनं महेंद्र यांची प्रतिक्रिया आहे, महायुती सध्या तरी अजिंक्य आहे, त्यांच्या पुढे कुणाचंही कसलंही आव्हान नाही. इंस्टाग्रामवरनं सोपान म्हणतायत, ठाकरे बंधूंसह महाविकास आघाडी एकत्र आली तर फार फायदा होईल. आणि याच अनुषंगाने आता आपण चर्चा करणार आहोत. चर्चेसाठी आपल्यासोबत आहेत भाजपचे आमदार राम कदम, शिवसेनेच्या आमदार मनीषा कायंदे आणि त्याचबरोबर अखिल चित्रे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते. आपल्या तिघांचंही मी गेस्ट सेंटरमध्ये स्वागत करते. आणि सुरुवात अखिलजींपासून आज आपण करणार आहोत, कारण अखिलजी ज्या दिवसाची प्रतीक्षा शिवसैनिक बघत होते गेले काही दिवस, खास करून जुन्या काळातले शिवसैनिक सुद्धा, तो दिवस अखेर आलाय. ठाकरेंची युती संपन्न होतीये. प्रतिक्रियांचा कल बघितला तरी सुद्धा एक उत्साह दिसतोय या सगळ्यातनं. पण सगळ्यात महत्त्वाचा भाग याच्यात असा आहे की ही युती कुठेतरी काँग्रेसच्या किमतीवरती तुम्ही बनवली आहेत का, आणि ती किंमत तुम्हाला महागात पडणार आहे का? हे बघा, मुळात आपल्या प्रश्नात हे आलं की महाराष्ट्राची जनता आणि खास करून मुंबईकर जनता ही आनंदित आहे या निर्णयामुळे. आणि अनेक दिवस मराठी माणूस हा प्रतीक्षा करत होता की हे दोन भाऊ कधी एकत्र येतील, आणि तो क्षण आता जवळच आलाय, काही तासांवर आलेला आहे. अखिलजी, तुम्हाला थोडंसं थांबवते. मला असं वाटतं काहीतरी तांत्रिक गडबड झालेली आहे. तुमचा माफ करा अखिलजी, बोला बोला. बरं, आनंद हे मराठी माणसाला झालेला आहे. अत्यंत आतुरतेने मराठी माणूस, महाराष्ट्राची जनता ही ज्या क्षणाची वाट पाहत होती की दोन्ही भाऊ कधी एकत्र येतील, तो क्षण आता जवळच आलेला आहे, काही तासांवर आलेला आहे. तर आता उद्या आपल्याला कळणारच की कशा प्रकारे 12 वाजता विरोधकांचे आणि मराठी द्वेष्ट्यांचे 12 वाजवणार दोघे एकत्र येऊन. राहिला तुमचा दुसरा प्रश्न की काँग्रेसच्या किमतीवर हे केलेलं आहे का, तर त्याचं एक तुम्हाला स्पष्ट उदाहरण देतो मी की काय आहे. लोकसभेसाठी इंडिया आघाडीचं निर्माण झालं होतं. ती इंडिया आघाडी अजून कायम आहे. विधानसभेसाठी जी विधानसभेची निवडणूक होती तिच्यासाठी महाविकास आघाडीचं निर्माण झालं होतं, ते पण कॉमन मिनिमम प्रोग्रामवर. आपण ह्याच्या आधी अशा प्रकारच्या कॉमन मिनिमम प्रोग्रामवर राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी कशा प्रकारे अनेक वर्ष एकत्र लढवलेले पाहिले, पण महानगरपालिकेत वेगळं लढताना पण पाहिलेलं आहे. असा खूप इतिहास असा आहे. आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीत जरी आम्ही वेगळे लढत असलो तरी आम्ही काही एकमेकांचे शत्रू नाही. आमच्या नंबर 1चा शत्रू जर कोण आहे तर तो आहे भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्याबरोबर असलेला तो गद्दार गट. आणि मुंबईवरती खरे शिवसैनिक हे भगवा फडकवणार हे तुम्हाला येत्या 16 जानेवारीला हे तुम्हाला दिसून येईल. मनीषाताई, तो गद्दार गट अशा पद्धतीने उल्लेख केलेला आहे आत्ताच अखिल चित्रेंनी. एकंदरीत दोन ठाकरे बंधू एकत्र येण्याचं सगळ्यात कडवं आव्हान आणि सगळ्यात मोठी जबाबदारी किंवा सगळ्यात मोठा ताण हा शिवसेना शिंदे गटावरती कुठेतरी आहे का? कारण मराठी माणसाचं मत तुम्हाला वळवायचंय, जे समोरच्या पक्षाकडे जाण्याची शक्यता आहे आता. मुळात म्हणजे आता ते जे गद्दार गट म्हणत आहेत हे लोकांनीच खोडून टाकलेलं आहे. लोकांनी लोकसभेला आम्हाला मतदान करून ते खोडून टाकलंय. लोकांनी विधानसभेला आम्हाला मतदान करून खोडून टाकलेलं आहे. आत्ताच झालेल्या पार पडलेल्या नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये लोकांनी आम्हाला मतदान करून ते खोडून टाकलेलं आहे. त्यामुळे हा मुद्दा निकाली लागतो. गद्दार हा विषय कधीच निकाली लागलेला आहे. शिवसेना हे चिन्ह आणि नाव माननीय एकनाथजी शिंदे आमच्याकडे आहे. त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र येणं हे फोटो ऑपॉर्च्युनिटी भरपूर मिळणार आहे निवडणुकीच्या दरम्यान, हे मीडियाला मी सांगू इच्छिते. कारण हे केवळ फोटो ऑपॉर्च्युनिटी आहे. मुळात म्हणजे आजपर्यंत एकही मीडियावाल्यांनी विचारलं नाही की तुम्ही वेगळे का झालात. हे जे सतत म्हणत आहेत की आम्ही मराठी माणसासाठी एकत्र येतोय, मग 20 वर्ष त्याच मराठी माणसाला तुम्ही का वेगळं केलं, का तुम्ही छळलत, का तुम्ही मराठी माणसात फूट पाडली, हे कोणी विचारत नाही. आणि आता एकत्र येऊन हा केवळ एक इमोशनल अपील तुम्ही सतत करत राहणार. मराठी माणसाला खरं न्याय देण्याचं काम वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनंतर कोणी केलं असेल तर ते माननीय एकनाथजी शिंदे यांनी केलं. माननीय एकनाथजी शिंदे यांनी जी हाऊसिंग पॉलिसी आता हिवाळी अधिवेशनात घोषित केली, त्यामध्ये पागडी सिस्टीम हटवून मराठी माणसाला हक्काचं घर देणं, अनेक हजारो बिल्डिंगला
ओसी देऊन बर, मराठी बर. माणसाचं घर प्रोटेक्ट करणं बरं, नक्कीच तुमचा हे काम मुद्दा कोण करेल? कळलाय हे काम मनीषाताई. तुम्ही त्यामुळे मला disturb करू खरं नका. उत्तरदायित्व किंवा उत्तराधिकारी हे एका दृष्टीने तुमचा शिवसेनेचा गट आहे असं तुम्ही म्हणताय. राम कदमजी, मला तुम्हाला असं विचारायचं आहे की केवळ पक्ष आणि चिन्ह आता शिवसेनेकडे असल्यामुळे जो एक भावनिक मूळचा शिवसैनिक मतदार संघ माफ करा मतपेढी आहे शिवसेनेची, ती वळणार नाही अजूनही ठाकरे बंधूंकडे, त्या ब्रँडकडे वळणार नाही. रामजी, कमिशननी शिवसेना हे नाव कोणाला दिलंय? तुम्ही प्लीज लिगली हो तुम्ही हो टेक्निकली हो मनीषाताई, मी तुमच्याकडे येते परत. माझा मुद्दा असा आहे की पक्ष, तुम्ही मला का रोखलं? कारण आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे सगळ्यांचं. वेळेची 1 तासाचा तुमचा शो आहे, 1 तासाचा शो आहे आपला. हो, पण तुम्ही आपण ज्या मुद्दा मुद्द्यावरती, please रोखू नका. मनीषाताई तुमचं बरोबर आहे, पण आपण ज्या मुद्द्यावरती महत्त्वाची चर्चा करत नाही, होतो मी त्या त्या प्रश्नाचं मुद्द्यावरच उत्तर बोलत मला होते. मिळालेलं मी मुद्द्याला होतं. सोडून अजिबात बरं, ठीक आहे, बोलत तुमचा नव्हते. मुद्दा पूर्ण करा. तुम्ही मुद्दा पूर्ण नाही, करा. तुम्ही जे शिंदे गट म्हणताय पहिले तिथे चूक आहे. शिवसेना म्हणा, टेक्निकली आणि लिगली शिवसेना हे नाव आहे. बर मी तुम्हाला अतिशय विनम्रपणे सांगते. बर बर त्यामुळे तुम्ही योग्य ती टर्मिनॉलॉजी वापरा. बर ठीक आहे. एकंदरीतच तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे मी आम्ही- म्हणताय ना, इलेक्शन कमिशन म्हणताय. हो, नाही, तुम्ही म्हणताय तसं मला नाही म्हणायचंय. मला असं म्हणायचंय की या पक्षांची योग्य नावं घेण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो, परंतु त्यामध्ये सातत्याने इतके बदल घडत आहेत आणि इतके दोषारोप होत आहेत की त्या बाबतीमध्येच आता मी पुन्हा एकदा येते आणि मला राम कदम यांना हेच विचारायचं होतं की पक्ष आणि चिन्ह नक्कीच शिवसेनेकडे आत्ता आहे आणि तसं असूनही जो मूळचा भावनिक जी मतपेढी आहे शिवसेनेची, म्हणजे ठाकरे बंधूंच्या दृष्टीने भावनिक असलेली, तिचा कुठेच ठाकरे बंधूंना फायदा होणार नाही असं वाटतं आपल्याला. राम कदमजी. पूर्व आपण सुधारून चालू, तुम्ही असं म्हणतात की भावनिक फायदा होईल. आपण थोडंसं पाठीमागे जाऊ. लोकसभेच्या निवडणुकीत काय घडलं, लोकसभेच्या निवडणुकीत तर विधानसभेत काय घडलं, आणि आता 2 दिवसापूर्वी जे निकाल हाती आले त्या सगळ्या निकालांनी म्हणजे जनतेने दाखवून दिलं की सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब ज्याचं नेतृत्व करतात ती स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंची खरी शिवसेना आहे. आता तुम्ही ज्यांनी मतदान केलं त्यांच्यावर जर विश्वास ठेवाल ना, जर काही भावनिक जर काही गोष्ट असती तर ती विधानसभेत दिसली असती, ती कालच्या निवडणुकीत दिसली असती. दिसली का? नाही दिसली. नाही, पण मुंबई महापालिकेचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा भावनिक संदर्भ खूप वेगळे आहेत रामजी. नाही, मुंबई महापालिकेतूनच आमदार निवडून आले ना, मुंबई महापालिकेतून खासदार निवडून आले ना, तर त्याच्यामुळे त्याचा भावनेशी काहीही दुरान्वय संबंध नाही. उलट मुंबईमध्ये 11,000 लोक जे तडफडून कोविडच्या काळात जे मृत्यू पावले त्याला जबाबदार तत्कालीन सन्माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत. हे विसरणार नाहीत मुंबईतले मराठी लोक. काय झालंय की मराठी माणसाला हे उबाटाने इतकं गृहीत धरलंय की मराठी माणसाला कसे थोडंसं मराठी करा, थोडंसं मुंबईला महाराष्ट्रापासून तोडली म्हणा, लगेच ह्यांना कोपऱ्याला गुळ लावं की लगेच आपल्या पाठीमागे येतील. अरे सोशल मीडियाचा जमाना आहे. घरातल्या शाळकरी मुलाला पण कळतं खरं काय खोटं काय, आणि त्याच्यामुळे हे संभ्रमात आहेत की आपल्याला कधी इमोशनल फायदा होईल, आपल्याला अमुक फायदा होईल, तमुक फायदा होईल. अशा खोट्या भ्रमामध्ये राहिले म्हणून प्रत्येक निवडणुकीमध्ये हे हारले आणि खरी शिवसेना जिंकली. मुद्दा क्रमांक 1. आता युतीवर येतो. युतीच्या बाबतीमध्ये मला सांगा, जर 2 ठाकरे भाऊ एकत्र आले काय न आले काय, तुमच्या आमच्या सामान्य माणसाच्या आयुष्यात काय फरक पडणार आहे? स्वतः सन्माननीय ठाकरे मुख्यमंत्री होते, काही फरक पडला? खिचडीत पैसे खाल्ले, त्या प्रेताच्या पेटीत पैसे खाल्ले, कोविड सेंटरमध्ये पैसे खाल्ले, मुंबईमध्ये डांबरी रस्ते याच्यासाठी केले की वारंवार टेंडर काढून त्याच्यावर पैसे खाता येतील. हे विसरणार आहे का मराठी माणूस? काय दिलं तुम्ही मराठी माणसाला? 11,000 तडफडून जे लोक मेलेत ना, त्यांचे श्राप उभाट आलाय. तर त्याच्यामुळे मराठी माणूस निवडणूक आला की आठवायचा. कुठला महानगरपालिकेचं कंत्राट तुम्ही मराठी माणसाला दिलं सांगा. बर कुठली राज्यसभेची जागा, 2 मिनिटं पूर्वा, 2 मिनिटं नंतर पूर्ण वेळ बाकी दोन्ही वक्त्यांना द्या. कुठली राज्यसभेची खासदारकीची सीट सन्माननीय उबाटाच्या नेत्यांनी कधी त्यांना दिवाकर रावते आठवले? नाही आठवले. आमचे चंद्रकांत खैरे आठवले? नाही आठवले. ही सिनियर मंडळी आठवत आहेत त्यांना. राज्यसभेचा खासदार करताना मराठी का आठवत नाही हो तुम्हाला? पत्रा चाळीत बिल्डरची बाजू घेताना त्या मराठी माणसाला तुम्ही हाकलून लावता, त्यावेळेस कुठे जातं तुमचं मराठीचं प्रेम? राम कदमजी, आरोप भरपूर झालेले आहेत आणि आरोपांची उत्तरं सुद्धा आपण घेतली पाहिजे. तुमचा कल कळतोय, तुमचा मुद्दा कळतोय, पण त्याचबरोबर प्रतिक्रिया ज्या आल्या त्या सुद्धा कुठेतरी ठाकरे बंधूंच्या दिशेने झुकलेल्या होत्या, याची मी तुम्हाला आठवण करून देते. असो, अखिलजींकडे जाते. अखिलजी बोला.
आता कृपया मला उत्तर देऊ द्या, मी फक्त उत्तर देणार, बाकी काही नाही म्हणणार. बर केशव उपाध्यायांना का नाही दिलं हो राज्यसभा, किंवा काही ते लाईनीत थांबलेत, माधव भंडारींचं वय निघत चाललंय त्यांना नाही दिलं. राम कदमजींनी उपदेश हे भारतीय जनता पार्टीला पहिले द्यावेत. राहिला प्रश्न कोविड काळात काय केलं, तर कोविड काळात आहे ना WHO ह्यांनी कोणाला मुंबई मॉडेलचं कौतुक केलं, बरोबर. आणि UP मध्ये कशा प्रकारे तरंगत होत्या ना, बॉड्याच तरंगत होत्या गंगेत, माहीत पण नाही कोणाच्या. आणि गुजरातमध्ये रस्त्यात अग्निदेवा लागत होते ना, त्याच्याबद्दल जर भारतीय जनता पार्टीने विचार केला तर खूप चांगलं होईल. कोविड काळात पूर्ण देशात जर सर्वप्रथम कोणी मॉलिक्युलर लॅब उघडला ना कस्तुरबामध्ये, जरा माहिती घ्या, गुगल आणि ChatGPTचा वापर केला तरी कळेल की मुंबईमध्ये मॉलिक्युलर लॅब सुरू केल्यामुळे आपल्याला त्याचे व्हेरियंट कळता आले. हे देशात कुठल्या राज्यात जर पहिलं झालं तर ते मुंबईत झालं. ते सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वात झालं. चेस द व्हायरस हे अभियान जर कोविड काळात जर कोणी राबवलं ना तर ते मुंबई महानगरपालिकेने राबवलं. म्हणून खूप मोठी दुर्घटना जे धारावीमध्ये होऊ शकत होती, मुंबईत पसरू शकत होती, ते जर ते कोणामुळे थांबलं ना तर ते सन्माननीय उद्धवजी ठाकरेंमुळे थांबलं. आणि येतो मी परत की आम्ही निवडणुका लढणार नाही, भावनिक मुद्द्यांवर नाही लढणार. आम्ही निवडणुका लढणार तर आम्ही मुंबईसाठी काय केलं त्याचं आम्ही ऑलरेडी डॉक्युमेंटेशन केलंय, त्याच्यावर लढणार. मुंबईमध्ये पाणी हे सगळ्यात जास्ती पाणी सगळ्यात स्वस्त आणि मस्त हे मुंबई महानगरपालिका पुरवते. राम कदम साहेबांना माहिती नसेल तर माहिती घ्या, बिस्लरीपेक्षा स्वच्छ पाणी हे मुंबई महानगरपालिका पुरवते. मुंबई महानगरपालिकेचं पाण्याचं जाळं आहे ना ते इतक्या किलोमीटरमध्ये की ते मुंबई ते लंडन पर्यंत मोजता येईल. राहिला प्रश्न मुंबई पब्लिक स्कूल हे आदित्य ठाकरे साहेबांच्या संकल्पनेतनं झालं. मुंबई पब्लिक स्कूलमध्ये आता विविध कोर्सेस शिकवले जातात, CBSE ICSE अशा विविध बोर्ड हे मुंबई महानगरपालिकेमध्ये आहे. यांना विसर पडला 20 वर्ष भारतीय जनता पार्टी हे शिवसेनेबरोबर होती, त्यांना विसर पडला की ते 20 वर्षात काय केलं. बर अखिलजी, मला असं वाटतंय की तुम्ही अगदी पुरेपूर उत्तर दिलेलं आहे, पुरेपूर उत्तर दिलेलं आहे राम कदम यांना. पण आता पुन्हा एकदा येत्या निवडणुकांवरती येऊया. ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत हे खरं आहे, त्याचं स्वागतही होत आहे सगळीकडनं. पण त्याचबरोबर मुद्दा हा आहे की आता काँग्रेस सोबत नाही, त्यामुळे मुसलमानांची वोट बँक सोबत नाही, उत्तर भारतीयांची वोट बँक तुम्ही राज ठाकरे सोबतीला आल्यामुळे आणि एकंदरीतच मराठी माणसांचा जो आग्रह आहे त्याच्यामुळे सोबत नसणारे गुजराती वोट बँक ही सुद्धा विविध कारणांमुळे अदानी आणि अंबानी यांचा उल्लेख केल्यामुळे सुद्धा तुमच्या सोबत नाही. त्यामुळे नक्की तुमचा आत्ता वोटर कोण आहे? आमचा वोटर तो आहे ज्याला रोज त्याच्या घरापर्यंत स्वच्छ पाणी मिळतं. आमचा वोटर तो आहे ज्याचा मुलगा मुंबई पब्लिक स्कूलमध्ये मुलगा किंवा मुलगी शिकायला जाते. आमचा वोटर तो आहे ज्याला इथल्या एन्व्हायरमेंटवर नेचरवर प्रेम आहे. कारण आदित्य ठाकरे साहेबांनी मॅनग्रोव्ह पार्क, जगातलं सर्वात पहिलं मॅनग्रोव्ह पार्क गोराईला जो 11 हेक्टरमध्ये केलेला आहे, त्याला उद्घाटन करायला या भारतीय जनता पार्टी आणि या गद्दार गटाला वेळ नाही, कारण त्याच्यात पण श्रेयवाद आणून ते केलं नाही. आमचा वोटर तो आहे जो मलबार हिलला नेचर वॉकवे ट्री टॉपला जातो ना आणि तिकडनं सेल्फी आणि व्हिडिओज टाकतो, तो पण या देशातला सर्वात पहिला हा वॉकवे केलेला आहे. एशियातला सगळ्यात चांगला नेचर वॉकवे हा झालेला आहे. हे सगळे आमचे वोटर आहेत. ज्या मुंबईकर जनता 1,04,00,000 जनता ही मुंबई महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये ही सुविधा घेत असते, ते आमचे वोटर आहेत. मुंबई महानगरपालिकेचं जर आपण पाहिलं ना तर त्यांचं काम फक्त प्रायमरी हे देणं आहे, प्रायमरी उपचार देणं आहे. पण मुंबई महानगरपालिकेकडे स्वतःचे 4 मेडिकल हॉस्पिटल्स आहेत आणि तिकडे मेडिकल कॉलेजेस देखील आहेत आणि एक डेंटल कॉलेज देखील आहे. आणि हे कोणाच्या कार्यकाळात झालंय ना, हे जरा भारतीय जनता पार्टीने आणि त्या गद्दार गटांनी थोडा अभ्यास करून त्याच्यावर विचारपूर्वक बोलावं. बरं, मनीषा ताईंना थेट विचारूया, यावर तुमचं उत्तर काय आहे? वोटर आमचा आहे मुंबईकर असं म्हणतायत अखिलजी. या सगळ्या हॉस्पिटल्स आणि कॉलेजेसचा उल्लेख करतायत, त्याचं इयर ऑफ एस्टॅब्लिशमेंट शोधून काढावं, नंतर आपल्याला त्याच्यावर बोलता येईल. इयर ऑफ एस्टॅब्लिशमेंट तुम्हाला गुगलवर आरामात मिळून जाईल की हे कॉलेजेस कधी आणि कोणी स्थापन केले होते. राहिला मुद्दा दुसरा, रस्त्यांवरचे खड्डे, त्याच्यावर गाणं तयार केल्यानंतर तुम्हाला राग आला. त्या आरजेला, त्या मरीन इंजिनियरला किती लोकांना मारलं तो. त्याच्यानंतर त्या कंगना राणावतचं तुम्ही ऑफिस तोडलं, तिचं काय काय म्हणजे हनुमान चालिसा वाचणाऱ्यांना तुम्हाला तिथे तोंड बंद करावं लागलं.
मला सांगा ना, हे भावनिक मुद्द्यांवर आम्हाला जायचंच जनतेसाठी काय नाही. केलं त्याच्यावर बोला ना. मुंबईच्या विकासाबद्दल बोला, विकासाच्या मॉडेलबद्दल बोला. तुम्हाला सगळीकडे जात धर्म हेच आणावं लागतं, कारण जाती धर्माच्या पलीकडे तुम्हाला राजकारणच कळत नाही आणि पैशाचा पूर आणल्याशिवाय तुम्हाला दुसरं काही कळत नाही. जनतेची कामं काय, जनतेसाठी काय केलं पाहिजे, कुठल्या प्रकारे विकास केला पाहिजे, तुमचा विकास अखिलजी model अखिलजी काय? अखिलजी थोडा संयम बाळगूया. मनीषाताईंना अखिलजी थोडा संयम बाळगूया. मनीषाताईंना बोलू देत. अजून काही दिवस आहेत, आपल्याला रोज चर्चा करायची आहे या 15 विषयांवर. तारखेपर्यंत बोलायचंय, 13 तारखेपर्यंत बोलायचंय. 13 तारखेला संध्याकाळी प्रचार संपेल, तोपर्यंत आपल्याला सगळ्यांना बोलायचंय. खूप सारे मुद्दे आहेत. त्याच्यामुळे गेल्या 3.5 वर्षात मुंबईची झपाट्याने प्रगती झाली आहे. जो माणूस मुंबई सोडून गेलेला होता त्याला आता मुंबईत परत यावंसं वाटेल आणि नक्कीच परत येईल. हा नक्कीच मनीषाताई, पण कोणी कोणाचं काय फोडलंय या विषयावरती चर्चा करायची झाली तर फार अवघड पडेल आपल्याला या क्षणाला. पुन्हा एकदा राम कदम यांच्याकडे जातीये. राम कदम यांच्याकडे मी जातीये आणि राम कदमजी, मला तुम्हाला असं विचारायचं आहे की जो मुद्दा त्यांनी आता पुन्हा एकदा मांडलाय, हिंदू मुस्लिम हाच कुठेतरी महत्वाचा मुद्दा ठरवला जाईल असा आक्षेप आहे अखिल चित्रे यांचा, काय म्हणाल? अखिल सोबत मी काम केलंय. अखिल माझा आवडता आहे. बोलताना मध्ये बोलणार नाही ही अपेक्षा. मुळामध्ये प्रवक्ता म्हणून त्यांनी त्यांच्या पक्षाची बाजू मांडणं अपेक्षित आहे. पण खरं सांगायचं, काळजावर हात ठेवून सांगायचं, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा हिंदुत्वाचा प्रखर विचार, त्या विचाराच्या पाठीत खंजीर खुपसून बाळासाहेबांनी आयुष्यभर बाळासाहेबांचे जे वैचारिक दुश्मन होते, मग ते श्रीमान शरद पवार असतील, गांधी परिवार असेल, यांच्या मांडीवर जाऊन बसणारा, म्हणजे स्वतःच्या वडिलांच्या विचाराच्या विरोधात जाणारा तो खरा गद्दार का स्वर्गीय बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाणारा आणि त्यांच्यासोबत जगात कधी घडलं नाही, पहिल्यांदा महाराष्ट्रात घडलं. कॅबिनेट मंत्री नव्हे, सगळे आमदार खासदार सगळे सोडून त्यांच्यासोबत गेले. त्या शिवसेनेविषयी न्यायपालिकेला तरी आपण आदर करणार का नाही? न्यायपालिकांनी हे नाव दिलंय, त्यांना चिन्ह दिलंय, ते काय शिंदे साहेबांनी स्वतः घेतलेलं नाही. हा पहिला मुद्दा. त्याच्यामुळे ठीक आहे, पक्ष म्हणून आपण बोलतात, माझा आक्षेप नाही, पण ते खरं नाहीये. दुसरा मुद्दा, आम्ही कोणत्याही भावनिक पातळीवर लढणार नाही, कारण एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आहेत. फडणवीस साहेबांची प्रतिमा देवाभाऊ म्हणून पूर्ण महाराष्ट्रात आहे आणि शिंदे साहेबांची प्रतिमा कॉमन मॅन अशी ही प्रतिमा आहे. हे दोन्ही नेते, यांना एक छंद आहे 20-20 तास काम करण्याचा, प्रत्येक गोरगरिबाला भेटण्याचा आणि काहीतरी डेव्हलपमेंट करण्याचा दोघांना छंद आहे. तिघा नाही, अजितदादा सोबत आहेत. पण याचा उपयोग आम्ही मागच्याही निवडणुकीत, विधानसभेतही केवळ विकास विकास आणि विकास या विषयावर आम्ही बोललो. आता हे पाण्याच्या गप्पा मारतात. 2 दिवसापूर्वी पाण्यासाठी केस कापले. मुंबईमध्ये आजही पाण्याचा तुटवडा आहे, खरंच तुटवडा. जाऊन तुम्ही स्लम मध्ये पहा. अखिलजी त्यांना बोलणं पूर्ण करू द्या, मी तुम्हाला वेळ देणार आहे. राम कदमजी, आपण थोडक्यात बोलणं मांडूया आपल्याला, कारण वेळ खूप कमी आहे. तेच सांगतो. त्याच्यामुळे मुंबईमध्ये सीसी रोड दिसत आहेत, त्याला कारण माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब. मुंबईमध्ये आता पाण्याचा फ्लो वाढतोय, त्याला कारण कोण आहे? शिंदे साहेब, फडणवीस साहेब आहेत. आता त्याच्यानंतर मेट्रो अडवून ठेवण्याचं पाप आदित्य ठाकरेंनी केलं. तर त्याच्यामुळे आपण मुद्दे सुद्धा थोडा वेळ लागेल त्याला, तर त्याच्यामुळे यांना बोलू देत काय बोलायचं. ठीक आहे, मुद्दे वेगळे मांडले पाहिजेत. दोन वाक्य फक्त बोलू द्या. बर तुमची चर्चा ही चॅनलची चर्चा ऐकणाऱ्या प्रत्येक माणसानं स्वतःला एक प्रश्न विचारावा. काहीतरी कारण असेल ना. रक्ताच्या नातेवाईकांपासून आमदार, खासदार, नगरसेवक सगळे सोडून चालेत, काहीतरी कारण असेल ना. आणि ते कारण ज्याला पटत असेल ना, तो महायुतीला मत देईल, विकासाला मत देईल. हे फक्त आणि फक्त एअर कंडिशन बंगल्यातून बाहेर न पडणाऱ्या लोकांना मुंबईतला मराठी माणूस कधीच मत देणार नाही. राम कदमजी, हे सुद्धा भावनिक आवाहनच आहे. एक शेवटचा अगदी 30 सेकंदांचा वेळ देते मी अखिल चित्रे यांना. शेवटचं तुमचं म्हणणं मांडा. भाऊ सोडून जात आहेत, हे सोडून जात आहेत, बोलतात अरे उद्या 12 वाजता दोन्ही भाऊ एकत्र येत आहेत, त्याच्याकडे लक्ष द्या. मग त्याच्यामुळे काय भरभरून मतदान होणार, हे तुम्हाला भीती वाटायला लागली आहे ऑलरेडी. पायाखालची वाळू सरकलेली आहे. आणि डेव्हलपमेंट बद्दल तर आम्हीच बोलतोय, पण डेव्हलपमेंट बद्दल तुमची वेळ संपली. मनीषाताई, शेवटची 10 सेकंद. कोस्टल रोड पण उद्धव ठाकरे साहेबांची संकल्पना देवाभाऊ सांगतात की त्यांनी केला. मनीषाताई, आपण शेवटची 10 सेकंद देऊया. मनीषाताई, पूर्वी जी
एक अखिलना विचारा की बाबा हे दोन वेगळे का झाले, कुठल्या मुद्द्यावरून वेगळे झाले होते, आणि वेगळे झाल्यानंतर मराठी माणसाचं काय नुकसान झालं किंवा काय फायदा झाला, आणि आता काय होणार आहे, जरा वेगळे का झाले ते कोणीच विचारत बरं, नाही. नक्कीच मनीषाताई तुमचा प्रश्न विचारा ना जो आहे कोणीतरी. त्याचं उत्तर आता पुढच्या काही दिवसांमध्ये प्रचारातनं ऐकायला मिळणारच आहे. कुणी सांगावं, कदाचित उद्याच आपल्याला त्याचं उत्तर मिळेल प्रत्यक्ष जेव्हा युतीची घोषणा होईल तेव्हा. पण आज तुम्ही इथे आलात आणि या सगळ्या विषयावरती आपली मतं मांडलीत, त्याचबरोबर मतभेद सुद्धा तुमचे समोर आले. धन्यवाद तुम्ही चर्चा केल्याबद्दल. राज्याच्या राजधानीतल्या युत्यांवरती चर्चा केल्यानंतर आता जरा बघूयात आपल्या सांस्कृतिक राजधानीमध्ये काय चाललंय. पुणे आणि शेजारच्या पिंपरी चिंचवड या महापालिकांमध्ये सध्या दोन्ही राष्ट्रवादींच्या एकोप्याची जोरदार चर्चा सुरू आहे. पिंपरी चिंचवडमध्ये चर्चा बऱ्यापैकी पुढे सरकल्याचं सांगितलं जात आहे आणि पुण्यातही आता दोन्ही पक्षांच्या नेत्यांची गुप्त बैठक झाल्याची चर्चा आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडनं अंकुश काकडे, विशाल तांबे, तर अजित पवारांच्या पक्षाकडनं सुभाष जगताप आणि सुनील टिंगरे बैठकीला हजर होते, अशी सूत्रांची माहिती आहे. हे नेते आपापल्या पक्षांच्या वरिष्ठांशी चर्चा करतील आणि त्यानंतर जागा वाटपाच्या वाटाघाटी केल्या जातील, असंही सांगितलं जाते. दोन्ही राष्ट्रवादींच्या आघाडीची 26 तारखेला घोषणा होईल, असं खुद्द अजित पवारांनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगितलंय. कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका, 26 तारखेला सगळं क्लिअर होईल, असा कानमंत्र दादांनी दिलाय आणि त्यासाठी उद्या आढावा बैठकही घेतली जाणार आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनीही पुण्यामध्ये 2 राष्ट्रवादी एकत्र लढण्याच्या चर्चांना दुजोरा दिलाय. तशा पद्धतीची पुणे आणि पिंपरी चिंचवडला मी ज्या बैठका घेतल्या होत्या त्यावेळेला मतं जाणून घेण्याच्या संदर्भातला निर्णय घेतला असता पक्षामधल्या बऱ्याच पदाधिकाऱ्यांचं आणि इच्छुकांची मतं अशी होती की आपल्याला अजितदादा गटाबरोबर पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये आघाडी करणं गरजेचं आहे. तशा पद्धतीची काल चर्चा झाली. आज प्राथमिक चर्चा आमची तिथे झालेली आहे पदाधिकाऱ्यांची, आणि ती चर्चा होत असताना सन्मानजनक अशा प्रकारचा तोडगा, म्हणजे आमच्या लोकांना कुठेही अन्याय होणार नाही अशा प्रकारच्या उमेदवारीवर एकमत करून आघाडी करण्याच्या संदर्भातला निर्णय हा होऊ शकतो. राष्ट्रवादीतल्या या घडामोडींवरती आम्ही 0 आवरमध्ये दुसरा प्रश्न विचारलाय. हा प्रश्न पाहण्यासाठी जाऊयात पोल सेंटरला. 0 आवरचा आज आमचा दुसरा प्रश्न आहे, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा सर्वाधिक फायदा कोणाला होईल? शरद पवार, अजित पवार दोघांनाही किंवा दोघांनाही नाही? पुण्याच्या दृष्टीने म्हणजेच महाराष्ट्रातल्या दुसऱ्या महत्त्वाच्या शहराच्या दृष्टीने आमचा हा प्रश्न आहे. अजूनही तुम्ही वोट करू शकता. पण हे सगळं घडत असताना पुण्यामध्ये राष्ट्रवादीच्या या दोस्तीवरती शरद पवारांच्या पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप मात्र चांगलेच नाराज आहेत. दादांबद्दल आदर कायम असला तरी त्यांच्यासोबत गेलं तर कोणत्या तोंडाने लोकांकडे मतं मागायची, असा प्रश्न त्यांना पडलाय. आता त्यांची नाराजी किती टोकाला गेली आहे? त्यांनी राजीनामा दिलाय की देणार आहेत, असे अनेक प्रश्न निर्माण झालेत. कारण प्रशांत जगतापांनी सुप्रिया सुळेंकडे कालच राजीनामा दिल्याचं ऐकलं, असं त्यांचेच पक्षातले सहकारी सुभाष जगतापांनी सकाळी सांगितलं होतं. यावर स्वतः प्रशांत जगतापांनी विचारल्यावर काही तसं थेट उत्तर दिलं नाही आणि सुळे यांनी आपल्याकडे राजीनामा आला नसल्याचं सांगितलंय. संध्याकाळी प्रशांत जगतापांनी मुंबईमध्ये सुप्रियाताईंची भेट घेण्यापूर्वी त्यांच्या राजीनाम्यावरती कसा सस्पेन्स होता बघूयात. प्रशांत जगताप महत्वाचं नाराज आहेत. त्यांनी राजीनाम्याचा प्रस्ताव दिला आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यात तर ते राजीनामा देणार आहेत. मला असं कळतंय की प्रशांत जगतापनी राजीनामा दिलाय. बर, आता मला कळतंय. पुणे शहर हे राज्यातलं भौगोलिकदृष्ट्या क्रमांक 1चं क्षेत्रफळानुसार शहर आहे. अ+ महानगरपालिका आहे, मेट्रोपॉलिटन सिटी आहे उद्याची. इथं पार्टीने एक सशक्त भूमिका घेतली, सक्षम भूमिका घेतली, असा संदेश कार्यकर्त्यांमध्ये, मतदारांमध्ये, पुणेकरांमध्ये राहावा, ही त्यामागची माझी भूमिका होती, आहे आणि उद्या सुद्धा राहील. आत्ता माझा कुठलाही निर्णय झालेला नाही. राजीनाम्याचं मला काही माहिती नाही, कारण का माझ्याकडे तर राजीनामा आलेला नाही किंवा शिंदे साहेबांकडे प्रोटोकॉल प्रमाणे यायला पाहिजे. तर शिंदे साहेबांच्याकडून मला काही कळवण्यात आलेलं नाही, त्याच्यामुळे राजीनाम्याबद्दल मला एकतर काहीच माहिती नाही. मी मीडियातूनच ऐकते. त्यामुळे आता राजकीय नाट्यांचा शेवटचा अंक सुरू झालेला आहे निवडणुकीपूर्वीचा, आणि याच अनुषंगाने आमची संपादकीय भूमिका काय आहे आपण जाणून घेऊया. सांगतायत आमच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक. धन्यवाद पूर्वी. एका महापालिकेपुरती का होईना पण दोन्ही राष्ट्रवादी एक होत आहेत. राजकीय अस्तित्वासाठीच का होईना पण उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येत आहेत. आज जरी राजकीय दृष्ट्या या घडामोडी मोठ्या बातमीचा विषय असल्या तरी खरं तर जे 2019 पासून महाराष्ट्रात घडतंय त्या तुलनेत या घडामोडी
जास्त नैसर्गिक म्हणायला हव्या. त्यात सतेज पाटील म्हणाले तशी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या समीकरणात जर काँग्रेस पण सामील असेल तर जे नॅचरल पार्टनर्स होते तेच एकत्र आले असं म्हणावं लागेल. ज्या शिवसेनेकडे पक्षाचं नाव आणि चिन्ह आहे ती भाजप बरोबर आहे. त्यामुळे तिथेही म्हटलं तर वर्षानुवर्षांचा समतोल गाठला गेला आहे. त्यामुळे आता जर उद्धव ठाकरेंनी ते फक्त राज बरोबर आहेत, मविया बरोबर नाहीत असा जर निर्णय घेतला तर महाराष्ट्राच्या राजकारणातील रिकॅलिब्रेशन किंवा कोर्स करेक्शन किंवा फेर मांडणी सुरू झाली असं म्हणता येईल. पूर्वी धन्यवाद सरिता. त्याच्या दोन्ही प्रश्नांवरती महाराष्ट्राचा कौल जाणून घेऊयात. जाऊयात पोल सेंटरला. आज आम्ही 2 प्रश्न विचारलेले होते. त्यातला पहिला प्रश्न, मुंबईत ठाकरे एकत्र आले तर महायुतीसमोर किती मोठं आव्हान आहे. महायुतीचा पराभव 53% लोकांनी या पर्यायाला कौल दिलाय. 24% लोकांना वाटतंय विजयासाठी संघर्ष करावा लागणार आहे महायुतीला आणि 23% लोक म्हणतायत की महायुतीचा सोपा विजय असेल. पुढचा प्रश्न, 17,000 मतं आलेली आहेत. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा सर्वाधिक फायदा कोणाला होईल. अजित पवारांना 31% लोक म्हणतायत की फायदा होईल. 20% लोकांचं म्हणणं आहे शरद पवारांना फायदा होईल आणि दोघांनाही फायदा होईल असं 40% लोकांचं म्हणणं आहे. 9% लोक म्हणतायत दोघांनाही फायदा होणार नाही. याबरोबरच आजच्या भागामध्ये आपण इथेच थांबतोय. उद्या पुन्हा एकदा भेटूया 0 आवरमध्ये एका नव्या विषयावरती आणि नव्या प्रश्नावर चर्चा करायला. पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.